नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरावळ. एकदरे येथे ओम श्री मोखाजी बाबा यात्रा उत्साहात. भक्ती परंपरांनी कुस्त्यांची रंगत. ढोल ताशे, जागरण, गोंधळ आणि जंगी कुस्त्या. एकदरेतील मोखाजी बाबा यात्रा जल्लोषात संपन्न. अकोले तालुक्यातील एकदरे येथे सालाबादप्रमाणे यंदाही ओम श्री मोखाजी बाबा यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात संपन्न झाली. एकदरे, चंदगीरवाडी, पिंपळदरावाडी व जायनावाडी या परिसरातील ग्रामस्थांच्या पुढाकारातून तसेच मोखाजी बाबा आदिवासी सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी ढोल ताशांच्या गजरात मोखाजी बाबा यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी देवाला धोतर, शाल, टोपी, चोळी, फडकी आदी वस्त्र अर्पण करून मांडव सजवण्यात आला. मूर्तीची विधिवत स्थापना करून सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. रात्री जागरण, गोंधळ व मल्हारीचा कार्यक्रम पार पडला. तिसऱ्या दिवशी सकाळी नवस फेडण्याचे कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने पार पडले. चौथ्या दिवशी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र एकदरे येथे जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं. तर संध्याकाळी भीमाशंकर भजनी भारूड मंडळाचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. पाचव्या दिवशी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून या कुस्त्यांनी यात्रेची रंगत आणखीन वाढवली. यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नवसाला पावणारा मोखाजी बाबा हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून गुरुवारी महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात. यात्रेच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटी, दुकानदार, रहाटपाळणे चालक, कुस्तीपट्टू व सर्व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केलं. 4 दिवस देणगी देणाऱ्या दानशूर व्यक्तींची यात्रा कमिटीच्या वतीनं आभार मानण्यात आले. नमस्कार. त्या ठिकाणी एक खानगावचे दुकान आहे बघा, वाघ दुकान आहे, बऱ्याच दिवसापासून. नाव काय? विलास मधुकर वाघ. काय किती वर्षापासून तुम्ही इथे येतात? इथे आमचे पंजोबा यायचे, बाळाजी तुकाराम वाघ. त्याच्यानंतर आजोबा यायचे, भिकाजी बाळाजी वाघ. त्यानंतर वडील यायचे, मधुकर भिकाजी वाघ. आणि आता आम्ही येतोय, विलास मधुकर वाघ. आमची 4थी पिढी आहे. किती वर्षापासून तुम्ही येताय? कमीत कमी माझ्या मते 70-75 वर्ष झाली असतील. काका, तुमचा इथं आल्यानंतर मानाचा सत्कार कमिटी करते, काय सांगाल तुम्हाला? काय कमिटी मानाचा सत्कार व्यवस्थित करते, पहिल्यापासूनच करते. पिढून पाल चालूच आहे ते मानपान, अजून तर चालू आहे. तुम्ही येत राहणार का? बाबांचं महत्व काय? बाबांचं महत्व असं आहे, आमच्या पंजोबाला मुलं नव्हते, त्यांनी इथे नवस केला होता. त्याच्यानंतर त्यांना 6 मुलं, 1 मुलगी झाली. तिथून पुढे मग आम्ही इथे नवस केला होता त्यांनी, का आम्ही तुमच्या यात्रेला राखील जाळू. मग ते पंजोबा, आजोबा, वडील राखील द्यायची. लाईट आल्यापासून मग ती राखील बंद झाली. मग आम्ही तेलाच्या निमित्ताने पावती फाडून देतो. म्हणजे इथं ज्यावेळेस लाईट नव्हती त्या दिवशीपासून इथे येत? नाही, लाईट नव्हतीच इथं. म्हणजे काही सुविधा नव्हतीच काही. घोड्यावर यायचे, त्यानंतर बैलगाडीने यायचे. आता लोड झाल्यामुळे मग गाड्या येऊ लागल्या, मग गाडीत दुकान येऊ लागले. काय बोलले? हा, होतो ना, नवस पुरा होतो बाबांचं. आपण जे बोलू ते आपल्या मनाची इच्छा पूर्ण करते. सुराज्य मराठी नेटवर्क करिता बाजीराव भांगरे, एकदरे, राजूर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.